नमस्कार, मी संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज मी हिरव्या मिरचीमध्ये वालाच्या शेंगा बनवणार आहे। काही ठिकाणी वालाच्या शेंगांना घेवडा देखील म्हणतात। रेसिपी नेहमीप्रमाणे अतिशय सोपी आहे। सुरुवात करूयात। इथं मी साधारणतः पाव किलो वालाच्या शेंगा खोडून साफ करून घेतल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। शेंगा ह्या पद्धतीने अशा खोडून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला आपल्याला वालाच्या शेंगांसाठी एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी साधारणतः मूठभर मी कोथिंबीर घेतली आहे। 6-7 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा तिखट तुम्हाला कसं हवं त्याच्यानुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे। मी इथं अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत। त्याच्यातले मूठभर मी काढून साईडला ठेवलेत आणि बाकीचे शेंगदाणे वाटणामध्ये घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथं आपल्या वाटणाची पेस्ट करून देखील तयार आहे। आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची। त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतला आहे। पॅन हलकासा गरम होऊ द्यायचा। पॅन हलकासा गरम झाला की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालून घ्यायचे आहेत। मोहरी चांगल्या तडतडू द्यायचे आहेत। नंतर अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे देखील चांगली फुलू द्यायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घातली म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान येतो। नंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालून घ्यायचा आहे। लागलीच लगेच बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालून घ्यायचा आहे। मी इथे एक मध्यम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे। चमच्याच्या मदतीने सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपल्याला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे। कांद्याला असा हलकासा गुलाबी रंग यायला लागला की याच्यामध्ये लागलीच मगाशी तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि गॅस आता कमी करायचा आहे। मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मगाशी आपण जे मूठभर शेंगदाणे साईडला काढले होते ते याच्यामध्ये आता घालून घ्यायचे आहे। असे अख्खे शेंगदाणे भाजीमध्ये खूप छान लागतात। नंतर 1 टीस्पून जिरे पावडर घालून घ्यायचं आहे। 1 टीस्पून धणे पावडर आणि अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घ्यायची। हे ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालणार आहे। फक्त मी कलरसाठी घातली आहे। आपण मगाशी हिरवी मिरची घातलेली तेव्हा आता इथं लाल तिखट घालायची गरज नाही आहे। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला व्यवस्थित परतून झाला की याच्यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या आहेत। उलटणीच्या मदतीने मसाल्यामध्ये शेंगा व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। गॅस कमीच ठेवायचा आहे। मसाला शेंगाने व्यवस्थित कोट झाला पाहिजे या पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला भाजीला रस्सा किती हवा आहे त्याच्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे। मी इथं भाजीमध्ये फक्त आमचा रस्सा ठेवणार आहे, त्याच्यामुळे पाणी जास्त घालत नाही। साधारणतः अर्धा ते पाऊण ग्लास मी पाणी याच्यामध्ये घालून घेते आहे। आता गॅस फुल करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मोठ्या गॅसवर या पद्धतीने अशी उकळी यायला लागली की गॅस कमी करायचा आहे, याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि शेंगा शिजू द्यायच्या आहेत। साधारणतः 8-9 मिनटं झाली आहेत। एकदा झाकण उघडून बघून घेऊयात शेंगा शिजल्या आहेत की नाही। तसं शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही। एक 7-8 मिनटात किंवा 8-9 मिनटामध्ये शेंगा शिजून तयार होतात। एक शेंग घेऊन या पद्धतीने असं मी थोडंसं दाबून बघितले तर शेंग एकदम परफेक्ट शिजली आहे। शेंग जास्त पण शिजू द्यायची नाही आहे। इथे शेंगा एकदम परफेक्ट शिजल्या आहेत। सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। इथे आपल्या वालाच्या शेंगा बनून तयार आहेत। एकदा ह्या पद्धतीने हिरव्या मिरचीमध्ये वालाच्या शेंगा करून बघा, खूप छान चव येते। तुम्ही या वालाच्या शेंगा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर देखील खाऊ शकतात। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा। सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।